दोघांजवळ त्यांनाच त्यांच्यासाठी आमदार होतात आणि त्यांनाच फायदा पोचवतात। हे जनतेकडून आणि सर्व कार्यकर्त्याकडून मागणी आहे की हे दोघं फक्त आणि फक्त 10-15 लोकांसाठीच काम करतात आणि त्याच लोकांना ठेकेदारी देणार, त्याच लोकांना जिल्हा परिषद देणार, त्याच लोकांना पंचायत समिती देणार, त्याच लोकांना नगर परिषद देणार। हे ठरलेला कार्यक्रम आहे। प्रायव्हेट लिमिटेड सारखा यांचा कार्यक्रम चालू आहे। तो या एरियात तो फिक्स माणूस, तो एरियात तो फिक्स माणूस। सामान्य जनतेतून काम करून येणारा वर एखादा कार्यकर्ता येत असेल तर हे लोक त्यांना तिकीट देत नाही किंवा मग त्यांना पैशाची आड घालतात आणि त्यांना घरी बसवतात। मग हे पैसेवाले लोकांना ती जिल्हा परिषदची तिकीट देईल, पंचायत समितीची तिकीट देईल, हे मग काच लावून फिरतात। हे काय 5 वर्ष खाली उतरणारे कार्यकर्ते नाही राहत, हे ठेकेदारी करणारे आहे। हे निवडून आल्यानंतर नांदेडला राहतात, मुंबईला पडून राहतात। यांना कुठेतरी आता जनता जागा दाखवणार आहे आणि हे घरी बसणार आहे। यांचा आता कार्यक्रम करेक्ट झालेला आहे। मी सांगतो आज अनेकशे पक्षातील कार्यकर्ते माझ्या सोबत आहे। आज तुम्ही नाही म्हटलं तरी शरद पवार गट आधी राष्ट्रवादीचा हे 30% वर माझ्या सोबत कार्यकर्ते आहे। अनेकशे कार्यकर्ते माझ्या याच्यात पाठिंबा देऊन प्रवेश केलेला आहे। काल किनवटमध्ये बी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रवेश केलेला आहे। बीजेपीचा नाराज वर्ग जो त्यांना आजपर्यंत या आमदारांनी विचारलं नाही कुठेही 5 वर्ष, आज तो घरी बसलेला आहे। फक्त आणि फक्त माझी वाट पाहून राहिलेला आहे। मी जाऊन त्यांना विनंती केलं की ते माझ्यासोबत निश्चितपणे खांद्याला खांदा लावून मला विजयासाठी त्यांचे हातभार लागणार आहे। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, प्रत्येक पक्षाला इथं परिवर्तन पाहिजे। कारण या दोघांनाही लबाड आहे, यांचं धोरण चुकीचं आहे, सगळं खोटारडेपणाचं यांचं आश्वासन आहे। हे लोकांनी या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे, कार्यकर्त्यांनाही ओळखून आलेलं आहे। आज तुम्ही पाहसाल ते यांच्या प्रचारात आमची आघाडी आहे, पण हे काल परवापासून बाहेर निघालेले आहे कारण की त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाही आहे। रोज मजुरीने लोक गाडीत आणून बसवलेले आहेत। तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले आहे, रॅलीमध्ये रोज मजुरीने आणलेले आहे। परराज्यातून लोक आणून रॅली त्यांनी केलेली आहे। तेलंगणा असेल, तिकडे विदर्भातून लोक आणून या लोकांनी रॅली केलेली आहे। यांच्यासाठी हे दुर्दैवी बाब आहे। एवढे वर्ष त्यांनी आमदारकी भोगून सुद्धा या लोकांचा विश्वास संपादन करता नाही आलं, हे अतिशय दुःखदायक आहे। त्यांनी ओळखलं पाहिजे होतं आणि यावेळेस त्यांनी थांबून माझ्यासारखे कार्यकर्त्यांना पुढे केलं असतं तर त्यांचंही कुठेतरी या ठिकाणी एक लोकांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती राहिली असती। पण तसं न करता हे केवळ आता शेवटच्या क्षणी जेवढं गाठोडा बांधता येते तेवढं बांधून पळून जाण्याच्या फिक्रात आहे। या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की येणारा काळ हा विकासासाठी असेल आणि विकासाला मत देण्यासाठी असेल। मी या ठिकाणी माझं मत व्यक्त प्रचारादरम्यान जनतेसाठी काय संदेश असेल का तुमचा? बिलकुल, जनता ही हुशार झालेली आहे। गेल्या 25-30 वर्षापासून मी अनेकशे मुद्दे आता तुम्हाला सांगितले। मी लबाड म्हणजे बारामतीचे स्वप्न दाखवले। आज तुम्ही या रनिंग आमदाराबद्दल बघितलं तर अनेकशे मटका दारू प्रत्येक ठिकाणी चालू आहे। अनेकशे रोड या ठिकाणी 2-2 महिन्यात सगळं वाहून गेलेले आहे, पूल वाहून गेलेले आहे। असे अनेकशे कामं आहे जे बोगस जनतेला बोगसपणाचं कळस गाठलेलं आहे। हे जनतेला कळालेलं आहे। म्हणून या जनतेला माहिती आहे की त्यांना एक सामान्य आमदार नाही कार्यकर्ता पाहिजे, ते त्यांच्या सुखादुःखात धावून जाणारा कार्यकर्ता पाहिजे आणि तो कार्यकर्ता त्यांनी निवडलेला आहे आणि त्याला पाठिंबा सुद्धा मला दिलेला आहे। आणि मी निश्चितपणे या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की जनतेला विकास पाहिजे। जातीपातीच्या राजकारणापासून सगळ्यांना कंटाळा आलेला आहे। हे एवढं या ठिकाणी मी सांगू शकतो।